नमस्कार इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनो. आज आपल्याला तुमच्या पुस्तकातील शिवाजी राजे शोभले हा पाठ शिकायचा आहे. या पाठाचे लेखक आहेत रणजित रामकृष्ण देसाई. यांचा जन्म 1928 साली झाला आणि मृत्यू 1992 साली. मराठीतील प्रसिद्ध कादंबरीकार आणि कथालेखक. ग्रामीण जीवनाचे आणि ऐतिहासिक थोर पुरुषांचे मनाला चटका लावणारे लालित्यपूर्ण चित्रण हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मान त्यांना 1974 साली मिळाला. भारत सरकारने त्यांना पद्मश्री किताबाने सन्मानित केले आहे. प्रसिद्ध साहित्य: बारी, माझा गाव, स्वामी, राधेय, राजा रविवर्मा या कादंबऱ्या, गंधाली, मोरपंखी, कातळ इत्यादी कथासंग्रह व हे बंध रेशमाचे हे नाटक हे त्यांचं प्रसिद्ध साहित्य आहे. शिवाजी राजांच्या व्यक्तिमत्वातील न्यायप्रियता आणि गुणग्राहकता हे विशेष गुण पुढील उतार्यात व्यक्त झाले आहेत. हा जो धडा दिलेला आहे तो श्रीमान योगी या पुस्तकातनं घेतलेला आहे. आणि शिवाजी महाराज कसे न्यायप्रिय होते आणि कसे लोकांचे चांगले गुण हेरून त्यांना आपल्याकडे ठेवायचे हे आपल्याला या पाठामध्ये दिसून येणार आहे. राजे रांजण गावावरून असेच जात होते. टापांचा आवाज डोंगर कपारीतून परतत होता. राजांच्या कानावर अस्पष्ट हाक आली, राजे. घोड्यांचे लगाम खेचले गेले. परत तीच हाक आली. सारे चौफेर पाहत होते. येसाजी म्हणाला, राजे ते पहा. शिवारातून एक इसम धावत येत होता. राजे पाय उतार झाले. परत येणाऱ्या त्या इसमाचा झोक जात होता. एकदा तर तो पडला, तसाच परत उठला आणि राजांच्या रोखाने धावू लागला. तो इसम जवळ आला. रांजण गावावरनं जात असताना एक माणूस राजांना भेटण्यासाठी राजे राजे असे हाक मारत त्या ठिकाणी आला. त्यांनी चौफेर पाहिलं. चौफेर म्हणजे चारी बाजूला पाहिलं. तेव्हा समोरच्या शिवारातनं एक इसम त्यांना येताना दिसला. शिवार म्हणजे काय तर गावाच्या सीमेच्या आतील जागा, जी जागा वापरात नसते, तर तिथून तो इसम धावत येत होता. इसम म्हणजे मनुष्य. राजे पाय उतार झाले. पाय उतार होणे म्हणजे घोड्यावरून खाली उतरणे. तो जो माणूस होता त्याचा झोक जात होता, म्हणजे धडपडत तो येत होता, त्याचा तोल जात होता. माथ्यावर टक्कल, कडेने वाढलेले पांढरे केस, पांढरे कल्ले, चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे. धापा टाकीत तो इसम आला आणि उभ्या उभ्या राजांच्या पायावर पडला. धाप, हुंदके यांनी त्याचे अंग हलत होते. येसाजीने त्याला उठविण्याचा प्रयत्न केला, पण मिठी सुटत नव्हती. राजांनी हाताने येसाजीला खुणावले. पायांची पकड हळूहळू ढिली होत होती. राजे म्हणाले, उठा. तो सावकाश उठला. काय झालं न रडता सांगा, उठा. राजा काय झालं नाही म्हणून विचारा. परत त्याचे डोळे भरून आले. डोळे पुसून तो म्हणाला, राजा माझं वाटोळं झालं. माझी पोर नदीला पाणी भरायला गेली होती, तिला पळवली. माझ्या पोरीनं जीव दिला. राजा पोरीविना पोरका झालो मी. हे कुणी केलं माहीत आहे? राजाने विचारले. नसायला काय झालं? साऱ्या पाणवठ्यानं सारं पाहिलंय, पण विचारणार कोण? कोण आहे तो? कुंपणानंच शेत खाल्लं राजे. गावच्या पाटलानंच हे केलं. तर तो जो माणूस आहे तो राजांकडे आपल्या गावच्या पाटलाकडे पाटलाविरुद्ध तक्रार करतो आहे की त्यानं त्याच्या मुलीला गावच्या पाणवठ्यावरनं उचलून नेलं. पाणवठा म्हणजे काय की गावातील लोक ज्या ठिकाणी पाणी भरतात ते ठिकाण, मग ती एखादी विहीर असेल, एखादा नदीचा घाट असेल किंवा तलाव असेल, त्याला आपण पाणवठा असं म्हणतो. तर तो म्हणतो की माझ्या मुलीला उचलून नेल्यामुळे माझं वाटोळं झालं. वाटोळं झालं म्हणजे माझा नाश झाला किंवा माझं नुकसान झालं. आणि पोरीच्या विना मी पोरका झालो. पोरका होणे, अनाथ होणे. मग राजे विचारतात कोणी केलं? तर गावच्या पाटलानंच केलं. कुंपणानंच शेत खाल्लं असं तो म्हणतो. कुंपणानंच शेत खाणं म्हणजे काय? कुंपण
काय करतं, शेताचं रक्षण करतं. पण कुंपणात जर शेत खायला लागलं तर शेताचं रक्षण कोणी करायचं? गावचा पाटील जो असतो त्याचं काम काय असतं? त्याने गावातील लोकांचं रक्षण करायचं. पण तोच जर गावातील लोकांच्यावरती अत्याचार करायला लागला तर आपण असं म्हणू शकतो की कुंपणानंच शेत खाल्लं. थांबा इथंच. येसाजी, आम्ही इथे थांबतो. गावात जा आणि पाटलांना तेथे घेऊन या. येसाजीने घोड्यावर मान टाकली. भरधाव वेगाने तो रांझ्याकडे दौडला. राजे त्या इस्माचे सांत्वन करीत होते. सारी माहिती काढून घेत होते. बऱ्याच वेळाने येसाजी आला, पण एकटा. त्याचा चेहरा गोरामोरा झाला होता. काय झालं? पाटील भेटले नाहीत? भेटले. मग का आले नाहीत? राजांचा आवाज कठोर झाला. येसाजीने ओठावरून जीभ फिरवली. तो चाचरत म्हणाला, पाटील मस्तवाल आहे. हुकूम सांगितला तर तो म्हणाला, जाऊन तुझ्या राजाला सांग तो नावाचा राजा आहे. तसा मी नावाचा पाटील नाही म्हणावं. गाव माझं बटीक समजतो. असं म्हणाले पाटील? वा. राजांच्या चेहऱ्यावर हास्य होते. संतापाने भान हरपून बाजी म्हणाला, येसाजी, आणि असला निरोप घेऊन आलास? कमरेची तलवार सोबीची आहे काय? बाजी, येसाजीने केलं तेच बरोबर, नाहीतर मोगलाईत आणि आमच्यात फरक काय? तर त्या माणसाची तक्रार ऐकून राजांनी आपल्या एका शिपायाला किंवा येसाजीला सांगितलं की गावात जा आणि पाटलांना इथे घेऊन ये. आणि तोपर्यंत राजे त्या इस्माचं सांत्वन करत होते. सांत्वन करणे म्हणजे दुःखी माणसाची समजूत घालणे. पण येसाजी आला तो एकटाच. पाटलांना न घेताच तो आला. त्याचा चेहरा गोरामोरा झाला होता, म्हणजे लज्जित झाला होता तो. त्याला लाज वाटली होती. तर राजांनी विचारलं, काय झालं? पाटील भेटले नाहीत? तर तो काय म्हणतोय की पाटील मस्तवाल आहे, पाटील उन्मत्त आहे, माजलेला आहे. तो काय म्हणतोय की तुमचा राजा हा नावाचा राजा आहे, पण मी नावाचा पाटील नाही आहे. माझं गाव हे माझं मी बटीक समजतो. बटीक म्हणजे दास समजतो, गुलाम समजतो गावाला मी, असं तो म्हणतोय. मग असला निरोप घेऊन आलास, असं बाजी येसाजीला म्हणतो. दुसरा एक शिपाई येसाजीला म्हणतो. तेव्हा कमरेची तलवार काय शोभेची आहे काय, असं तो विचारतो. तेव्हा येसाजीने केलं तेच बरोबर आहे असं महाराज म्हणतात. नाहीतर मोगलाईमध्ये आणि आमच्यात फरक काय? मोगलाई म्हणजे काय? मोगलांचं शासन. मोगलांच्या शासनामध्ये कोणावरही कसलाही अत्याचार होतो. तसं आमच्या राज्यात चालत नाही. आमच्या राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे असं महाराजांना सांगायचं होतं. जे केलं येसाजीने ते बरोबर आहे असं ते म्हणतात. पुढे काय झालं ते बघूया आपण. राजे तो इसम हताश होऊन म्हणाला, तुमचं नाव काय? राजांनी नजर वळून विचारले. रामजी खोडे. याच गावचा मी. काळजी करू नका. येसाजी, एक स्वार पाय उतार करा. रामजींना संगती घ्या. रामजीसह सारे पुण्यात आले. वाड्यावर न जाता राजे सरळ पागेकडे गेले. राजांना अचानक आलेले पाहताच स्वार अदबीने गोळा झाले. राजे म्हणाले, येसाजी, 50 स्वार घेऊन तुम्ही रांझ्याला जा. पाटलांच्या मुसक्या आवळून त्यांना उद्या सकाळी आमच्या समोर हजर करा. येसाजीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. येसाजी रामजीसह स्वारांचे पथक घेऊन रांझ्याकडे दौडू लागला. तर राजे तो इसम हताश होऊन निराश होऊन म्हणाला. तर राजांनी विचारलं, तुमचं नाव काय? तर तो म्हणाला, रामजी खोडे. तर राजांनी सांगितलं येसाजीला की एका स्वाराला पाय उतार करा, म्हणजे घोड्यावरनं खालती उतरवा, आणि ह्या रामजींना त्या घोड्यावरती बसवा आणि आमच्यासोबत घ्या. आणि सगळेजण पुण्याला आले. पुण्याला आल्यावरती राजे आपल्या घरी आपल्या वाड्यावर न जाता सरळ पागेकडे आले. पागेकडे म्हणजे ज्या ठिकाणी घोडे बांधतात त्या जागेकडे आले. राजांना अचानक आलेले पाहताच सगळे जे स्वार होते, घोडेस्वार, ते सगळे अदबीने अगदी आदराने त्यांच्या भोवती गोळा झाले. आणि मग राजांनी येसाजीला सांगितलं की 50 स्वार घेऊन तुम्ही रांझ्याला जा आणि पाटलांच्या मुसक्या आवळून घेऊन या, म्हणजे कायदेशीरपणे त्यांना इकडे पकडून माझ्यासमोर हजर करा. त्याबरोबर येसाजीला हसू आलं आणि स्वारांचं पथक म्हणजे 50 किंवा 100 स्वारांची तुकडी घेऊन येसाजी पाटलांना पकडण्यासाठी रांझ्याला निघालेलं आहे. सकाळी राजे नेहमीप्रमाणे उठले. स्नान झाले. राजे आपल्या महाली ठेवणीचे कपडे करीत होते. चुणीदार विजार घातली होती. अंगात कलाबुतीचा जामा होता. कमरपट्ट्यात बिचवा खोवला होता. कमरेला तलवार लटकवली होती. दर्पणात पाहून त्यांनी आपला जिरेटोप मस्तकी घातला. कपाळी लावलेल्या गंधावर त्यांची नजर गेली आणि ते हसले. महालात जिजाबाई उभ्या होत्या. राजांनी जाऊन त्यांचे पाय शिवले. आशीर्वाद देऊन त्यांनी विचारले, काय गोंधळ घातलात राजे? दादोजींनाही खबर नाही. सारा चौक भरून गेला आणि आज हे सणासुदीचे कपडे बरे. नावचे का असेनात, पण राजाचे कपडे आहेत. चला मासाहेब, आजचा गोंधळ फार मोठा आहे.
राजाने काय केलं, त्या दिवशी सकाळी जो निवाडा होता त्या पाटलाचा, त्या दिवशी ठेवणीतले कपडे घातले. ठेवणीतले कपडे म्हणजे जपून ठेवलेले कपडे, जे आपण कधीतरीच वापरतो, असे कपडे त्यांनी वापरले. चुडीदार विजार घातली, अशी घट्ट अशी विजार घातली, आणि अंगामध्ये कलाबुतीचा नक्षीदार असा जरीच्या नक्षीचा जामा म्हणजे पायघोळ असा अंगरखा घातला. कमरपट्ट्यामध्ये बिचवा म्हणजे विंचवाच्या आकाराची कट्यार त्यांनी कमरपट्ट्यामध्ये खोवली. दर्पण म्हणजे आरसामध्ये बघून त्यांनी आपला जिरेटोप, आपली तलवार सारखी केली, आपला जिरेटोप मस्तकात घातला होता तो सारखा केला. जिरेटोप म्हणजे आपलं शिरस्त्राण सारखं केलं, आणि कपाळी लावलेलं गंधावर त्याची नजर गेली. ते हसले. इतक्या जिजाबाईसुद्धा आल्या. त्यांनी म्हटलं, काय गोंधळ घातला राजे आणि दादोजींनाही तुम्ही खबर दिली नाही. दादोजी म्हणजे दादोजी कोंडदेव, ज्यांना आपण शिवाजी महाराजांचे कारभारी असं म्हणतो. तर त्यांनासुद्धा खबर न देता तुम्ही हे काय चालवलं आहेत असं विचारलं. तर ते काय म्हणतात आईला आपल्या, की मासाहेब, आजचा गोंधळ फार मोठा आहे, तुम्ही बघायला जरूर या. खरंच चौक भरला होता. राजे जातात मुजरे झाले. पंतांच्या सह सारी दफ्तरची माणसे गोळा झाली. राजांनी नजर फिरवली आणि ते बैठकीवर विरासन घालून बसले. येसाजी, पाटलांना हजर करा. काढण्या लावून आणलेले पाटील चौकात पुढे ढकलले गेले. रामजी, हेच ना पाटील? महाराज, हाच तो हरामखोर. राजे, पाटलाने भयभीत हाक मारली. राजे हसले. ते म्हणाले, पाटील, आम्ही नावाचे राजे असू, तुम्ही गावचे खरे पाटील असाल, पण आम्ही या धरतीचे पुत्र आहोत. परस्त्रीला आम्ही आई बहिणी म्हणून ओळखतो. प्रजेला बटीक समजत नाही. येसाजीकडे वळून त्यांनी विचारले, घडला गुन्हा खरा? तर राजे त्या दरबारामध्ये, ज्या ठिकाणी आता पाटलांना आणलेलं आहे, तिकडे विरासन घालून बसलेले आहेत. विरासन म्हणजे काय, तर अशा प्रकारचं आसन की एक गुडघा दुडायचा, एक गुडघा उभा ठेवायचा, अशा प्रकारे बसायचं. अशा प्रकारे ते बसलेले आहेत. आणि येसाजीने काढण्या लावलेल्या म्हणजे दोरीने बांधलेल्या, आपण चित्रामध्ये बघू शकता, दोरीने बांधलेल्या त्या पाटलांना राजांच्या समोर ढकललं आणि हाच तो हरामखोर असं म्हणून सांगितलं. त्याबरोबर राजे म्हणाले, पाटील, आम्ही नावाचे राजे असू तुमच्या म्हणण्याप्रमाणे, पण तुम्ही गावचे खरे पाटील आहात. पण आम्ही या धरतीचे पुत्र आहोत आणि परस्त्रीला, दुसऱ्यांच्या स्त्रीला आम्ही आई आणि बहिणी म्हणून ओळखतो. प्रजेला बटीक म्हणजे दासी किंवा गुलाम समजत नाही. आणि येसाजीकडे वळून त्यांनी विचारलं की हा जो गुन्हा घडलेला आहे तो खरा आहे का? चित्रामध्ये पाहू शकता तुम्ही कसं पाटलांना पकडलेलं आहे. ते दरबार भरलेला आहे. होय महाराज, पाटील, प्रजा ही पुरासारखी, ती राखण्याकरिता पाटीलकी दिली आणि प्रजेवर तुम्ही पाटील पुढे सरसावले. त्यांनी पंतांचे पाय धरले, म्हणाले, पंत, मला न्याय द्या, गोतमुखानं मला न्याय हवा. राजे, पंत म्हणाले. पंतांच्याकडे नजर न वळविता राजे म्हणाले, पंत, तुम्ही यात लक्ष घालू नका. पाटील, जरूर तुम्हाला गोतमुखानं न्याय मिळेल, पण अट आहे. कसली? आशेने पाटलांनी विचारले. कसली? रामजीच्या मुलीला उभी करा, तिलाही काहीतरी सांगायचं असेल. अन्याय आहे, पाटील ओरडला. मेलेलं माणूस कधी उभं राहील का? बस, राजे नजर रोखीत म्हणाले. पाटील, गोतमुखाचा न्याय किरकोळ सामान्यांकरता असतो, तुमच्यासारख्या मातब्बर गुन्हेगारांकरता नव्हे. पंत, चुकलो, एक डाव माफी करा. खामोश, राजे संतापाने थरथरत उभे राहिले. ती पोर जेव्हा किंचाळी असेल तेव्हा काय कान बहिरे झाले होते? येसाजी, या पाप्याचे हात आणि पाय तोडा, गाढवावर बसून रांझ्यात नेऊन सोडा. गावचे पाटील आहेत ते, मानाने गावी गेले पाहिजेत. घेऊन जा. शिक्षेची अंमलबजावणी झाल्या तर ताबडतोब सांगायला या. तर पाटलांना सांगतायत, राजा, प्रजा ही पोरासारखी, ती राखण्याकरता तुम्हाला पाटीलकी दिलेली आहे आणि त्याच प्रजेवर तुम्ही अत्याचार केलेत, अन्याय केलेत. त्यावर तो पाटील जो आहे त्याला काय वाटतं की पंत म्हणजे दादोजी कोंडदेव हे आपल्याला न्याय देतील. तो काय म्हणतो, पंतांचे पाय धरतो आणि मला न्याय द्या, गोतमुखानं न्याय द्या म्हणतोय. गोतमुखानं म्हणजे जसा खटला चालतो एखाद्यावरती आणि सगळी चर्चा होते, आपली आपली बाजू मांडतात प्रत्येकजण, त्याला गोतमुखाचं, सगळ्यांच्या विचाराने जो न्याय निवाडा होतो तो न्याय पाहिजे होता पाटलाला. मग राजे म्हणतात की तुम्हाला गोतमुखानं न्याय मिळेल, पण एका अटीवरती, पाटलाच्या मुलीला हजर करा. पण पाटलाच्या मुलीने तर जीव दिलेला आहे अत्याचार झाले म्हणून, त्यामुळे ती हजर होऊ शकत नाही. म्हणून तो म्हणतो, पाटील, मेलेला माणूस कधी उभं राहील का, असं तो म्हणतो. मग त्याच्यावरती रोखत
नजर रोखत राजे म्हणतात की गोतमुखाचा न्याय हा सामान्य गुन्हेगारांकरता असतो. साधे गुन्हे करतात त्यांना असतो. तुमच्यासारखे मातब्बर जे प्रतिष्ठित गुन्हेगार आहेत समाजामध्ये प्रतिष्ठित म्हणून वावरतात आणि समाजातील लोकांना छळतात, अशा लोकांकरता हा गोतमुखाचा न्याय नसतो. आणि राजे त्या पाटलांना शिक्षा सुनावतात की त्याचे हात आणि पाय तोडा आणि गाढवावर बसून रांजात नेऊन सोडा आणि शिक्षेची अंमलबजावणी झाल्याचं ताबडतोब सांगायला या. आक्रोश करणाऱ्या पाटलांना नेलं गेलं. राजे महालात आले. पाठोपाठ जिजाबाई दादोजी आले होते. जिजाऊंच्या अंगाला कापरा सुटला होता. पंत म्हणाले, राजे एवढी कठोर शिक्षा? भरकन वळून राजे म्हणाले, पंत मघा बोललो, क्षमा करा. बांदल देशमुख आम्हाला मानित नव्हते तर त्यांचे हातपाय तुटले. शिक्षा कमी व्हायची होती ती तेथे. पण शिवबा, मासाहेब, पद्मिनी आठवते? तुमच्या जाऊबाई आठवतात? नाही मासाहेब, हे आता थांबलंच पाहिजे. आमचा नाईलाज आहे. हे होत नसेल तर आम्हालाही जहागीर नको, राजे पण नको, काही नको. त्याची आम्हाला हौस नाही. शिवाजी तसेच संतापाने निघून गेले. हतबुद्ध झालेल्या जिजाबाई म्हणाल्या, भलताच भडकतो. दादोजी डोळे टिपीत म्हणाले, मासाहेब, आज मी तृप्त आहे. हे पाहायला आज येथे थोरले महाराज हवे होते. आज शिवबा राजे शोभले. गजाननाला दंडवत घालून येतो. पाटलाचे हातपाय तुटल्याची वार्ता साऱ्या मावळात पसरायला वेळ लागला नाही. सारे राजांना धन्यवाद देत होते. पाटील देशमुखांच्या तोंडचे पाणी पळाले होते. आता राजांच्या लहान वयाचा हिशेब कुणाच्या मनात राहिला नव्हता. तर राजांनी जो निर्णय दिला पाटलाविषयी, तो निर्णय ऐकून जिजाऊंच्या अंगाला कापरा सुटला. कापरा सुटणे म्हणजे त्या थरथर कापायला लागल्या, घाबरल्या त्या. आणि राजे एवढी कठोर शिक्षा असं पंत म्हणाले. तेव्हा पंतांना राजे काय सांगतायत, पंत मगाशी मी बोललो मध्ये, त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. पण बांदल देशमुख आम्हाला मानित नव्हते तर त्यांचे हातपाय तुटले. म्हणजे पूर्वी केव्हा तरी राजे लहान असताना बांदल देशमुख जे राजांना जुमानत नव्हते, राजांची सत्ता मानत नव्हते, तेव्हा त्या बांदल देशमुखांना पंतांनी शिक्षा काय केली होती, हातपाय तोडण्याची शिक्षा दिली होती. राजे काय म्हणतात की बांदल देशमुखांना जी हातपाय तोडण्याची शिक्षा दिली होती ती तेव्हा कमी व्हायला पाहिजे होती, ती तिथे. पण आजचा जो गुन्हा केला होता पाटलाने स्त्रीवरती अत्याचार करण्याचा, त्याला अशीच शिक्षा पाहिजे होती. आणि मग ते आईला म्हणतात, मासाहेब पद्मिनी आठवते? पद्मिनी म्हणजे कोण तर तुम्हाला माहिती असेल की राजस्थानमध्ये चितोडची राणी पद्मिनी, जिच्यावरती अल्लाउद्दीन खिलजी जिच्या प्राप्तीसाठी त्यांनी चितोडला वेढा दिला होता आणि पद्मिनीने मग जोहार करून 16,000 स्त्रियांसह आगीमध्ये उडी घेतली होती. त्या पद्मिनीवरती अत्याचार मुसलमानांनी केले होते. तर त्यासाठी तिने आपला जीव दिला. तर स्त्रियांवरती अत्याचार होणं राजांना आवडणार नव्हतं. दुसरं काय म्हटलं त्यांनी, तुमच्या जाऊबाई आठवतात? तर शिवाजी महाराजांची काकी, सख्खी काकी म्हणजे जिजाऊंची जाऊ, जिजाऊंच्या दिराची पत्नी, तिलासुद्धा अशाच एका अत्याचारी करणाऱ्या माणसाने पाणी भरायला नदीवर गेली असताना पळून नेली होती. तर ह्या सगळ्या स्त्रियांवरचे अत्याचार तुम्हाला आठवतात का? तर हे जर तुम्हाला आठवतात तर माझाही नाईलाज आहे. मला जर स्त्रीवरती अत्याचार करणाऱ्याला मी शिक्षा करू शकत नसेल तर मला ही जहागीर नको, राजे पण नको, मला काही नको, त्याची मला हौस नाही. आणि राजे संतापाने तेथून निघून गेले. त्या हतबद्ध झाल्या. त्यांना काही समजेना काय बोलावं ते कळेना. मग आता दादोजी डोळे टिपीत काय म्हणतायत की हे पाहायला थोरले महाराज या ठिकाणी हवे होते. थोरले महाराज म्हणजे शहाजीराजे, शिवाजींचे वडील. गजाननाला दंडवत घालून येतो. आता ही जी गोष्ट आहे, राजांनी असा निवाडा दिला, सगळ्या मावळामध्ये पसरली. मावळात म्हणजे शिवाजी राजांचं जे पूर्ण राज्य आहे, 12 मावळ आहेत. सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये जो भाग आहे त्याला 12 मावळाचा परिसर म्हणतात. तिकडे हा निवाडा पोचायला वेळ लागला नाही. तर पाटील देशमुखांच्या, जे गावचे प्रमुख असतात पाटील किंवा देशमुख, त्यांच्या तोंडचे पाणी पळाले. म्हणजे ह्या पाटलांसारखे अनेक असे पाटील होते जे अत्याचार प्रजेवरती करीत होते, त्यांच्या तोंडचं पाणी पळालं. ते सगळे घाबरले की आम्ही जर अशा प्रकारे पुढे करू तर आमच्यावर सुद्धा ही पाळी येऊ शकेल. आणि आता राजांच्या लहान वयाचा हिशेब कोणाच्या मनात राहिला नव्हता. तर अशा प्रकारे एका स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या माणसाला, जो स्वतःच्या धर्माचा जरी असला तरी राजांनी त्याला योग्य असा निवाडा दिला आणि त्याला कठोर शिक्षा केली. तर असे होते शिवाजी महाराज. चौफेर चारी बाजूला, झोक शरीराचा तोल, कल्ला गालावरच्या मिशांचा केसांचा झुपका, पाणवठा पाण्याची जागा, कुंपणाने शेत खाणे, रक्षणकर्त्याने भक्षण करणे, सांत्वन दुःखी व्यक्तीची समजूत घालणे, मस्तवाल माजलेला उन्मत्त, बटीक दासी, दर्पण आरसा, मोगलांचे राज्य किंवा बेबंदशाही,
अदब, आदर, सन्मान, ठेवणीचे साठवून किंवा जपून ठेवलेले, जामा, पायघोळ, अंगरखा, दफ्तर, कचेरी किंवा ऑफिस. तर अशा प्रकारे वाक्प्रचार आहे त्या धड्यामध्ये आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्दसुद्धा आहे. तर तुम्हाला सगळ्यांना हा पाठ समजला असेल अशी मी आशा करतो. धन्यवाद.